Okay. So, good morning to all of you. Very good morning. Okay. So, yesterday आपण लास्ट टॉपिक कोणता बघितला होता सांगा मला. बरं, रिलेशन फाइंड आउट केले होते की नाही. तिघा ॲप्लिकेशन झाले होते आपले. तिघा ॲप्लिकेशन्स आपण फाइंड आउट केले होते, बरोबर आहे का. तिघं ॲप्लिकेशनचे न्यूमेरिकल्स पण घेतले होते, राईट. बरं, आता बघा, हे जे काय आपण डायमेन्शनल ॲनालिसिस आणि डायमेन्शन वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीचे फाइंड आउट केलेत, त्यांचे काही कन्व्हर्जन फॅक्टर फाइंड आउट केले युजिंग डायमेन्शनल ॲनालिसिस. त्यानंतर युजिंग डायमेन्शनल ॲनालिसिस आपण कन्व्हर्जन फॅक्टर, रिलेशन आणि करेक्टनेस चेक केलेला, बरोबर आहे. परंतु हे जे डायमेन्शनल ॲनालिसिस आहे याचे काही ड्रॉबॅक्स आहेत. तर डायमेन्शनल ॲनालिसिसचे काय काय ड्रॉबॅक्स आहेत ते आता समजून घ्या. बघा, ड्रॉबॅक ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. आता आपण बघितलं, जेव्हा रिलेशन फाइंड आउट करत होतो आपल्याला कॉन्स्टंटची व्हॅल्यू आपण काय लिहिली, प्रॅक्टिकली कधी 1 लिहिली, कधी 1/2 लिहिली, बरोबर आहे की नाही. म्हणजे आपल्याला डायमेन्शनल ॲनालिसिसने प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंटची व्हॅल्यू फाइंड आउट करता येत नाही, बरोबर आहे का. बरं, आता हा जो प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट होता हा डायमेन्शन लेस होता. पण काही काही प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट यांना डायमेन्शनसुद्धा असतं, जसं युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटला डायमेन्शन पण आहेत, युनिट पण आहे. परंतु त्या कॉन्स्टंटची सुद्धा व्हॅल्यू आपल्याला डायमेन्शनल ॲनालिसिसने फाइंड आउट करता येत नाही. त्याचबरोबर बघा, एखाद्या फिजिक्सच्या फॉर्म्युल्यामध्ये किंवा इक्वेशनमध्ये ट्रिग्नॉमॅट्रिक फंक्शन असलं, लॉगॅरिथमिक फंक्शन असलं, एक्सपोनेन्शियल फंक्शन असतं, असे जर फंक्शन असतील त्या फॉर्म्युल्यामध्ये तर ते रिलेशन आपल्याला डायमेन्शनल ॲनालिसिसने ऑब्टेन करता येत नाही. आलं का लक्षात. म्हणजे एखाद्या फॉर्म्युल्यामध्ये साईन आहे, टॅन आहे, एखाद्या फॉर्म्युल्यामध्ये लॉग आहे, एखाद्या फॉर्म्युल्यामध्ये e⁻x आहे, म्हणजे एक्सपोनेन्शियल फॅक्टर आहे. तर असे फॉर्म्युले आपल्याला डायमेन्शनल ॲनालिसिसने फाइंड आउट करता येत नाही. बरं, आता एखाद्या फिजिकल इक्वेशनमध्ये जर काही एक्स्ट्रा टर्म्स असतील आणि त्या एक्स्ट्रा टर्मचं डायमेन्शन हे प्रत्येक टर्मसारखंच येत असेल तर त्या एक्स्ट्रा टर्मचं प्रेझेन्स त्या इक्वेशनमध्ये आहे किंवा नाही ते आपण डायमेन्शनल ॲनालिसिसने प्रेडिक्ट नाही करू शकत. आलं का लक्षात. तर हे अशा पद्धतीने हे डायमेन्शनल ॲनालिसिसचे हे लिमिटेशन्स आहेत. मग आता आपण 1 बाय 1 एकदा परत समजून घेऊ. लिमिटेशन्स ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. बघा, लिमिटेशन ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. तर याच्यात पहिलं लिमिटेशन काय सांगितलं की प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट जर डायमेन्शनलेस असेल तर त्याची व्हॅल्यू आपल्याला डायमेन्शन ॲनालिसिसने फाइंड आउट करता येत नाही. म्हणजे इफ प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट इज डायमेन्शनलेस इट्स व्हॅल्यू कॅनॉट बी फाइंड आउट युजिंग डायमेन्शनल ॲनालिसिस. समजलं का. मग लिहा, पहिले हेडिंग द्या,
Limitation of dimensional analysis. Limitation of dimensional analysis. बरं, लिहा. If the proportionality constant is dimensionless, its value cannot be determined its value cannot be determined by dimensional analysis. By dimensional analysis. ओके. बरं, आता हे प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट डायमेन्शन आहे. काही काही प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंटला डायमेन्शन पण असतात, जसं युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. म्हणजे प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट लाईक युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट which has dimension as well as unit till its value cannot be find out by dimensional analysis. Okay, next लिहा. The proportionality constant like universal gravitational constant, like universal gravitational constant which has dimension and unit comma till its value can't be determined by dimensional analysis. By dimensional analysis.
ओके, आता नेक्स्ट थर्ड बघा बरं. द फिजिकल इक्वेशन एकदा समजून घ्या, मग लिहा. द फिजिकल इक्वेशन विच कंटेन्स ट्रिग्नॉमॅट्रिक फंक्शन. ट्रिग्नॉमॅट्रिक फंक्शन म्हणजे सपोज एखादा फॉर्म्युला आहे, व्ही इज इक्वल्स टू काय बरं, √RG tan थीटा. हा एक तुम्हाला 12th फॉर्म्युला आहे. याच्यात ट्रिग्नॉमॅट्रिक फंक्शन आलेलं आहे, टॅन आलेलं आहे, बरोबर आहे का. आता लॉगॅरिथमिक फंक्शन अजून एक तुम्हाला फॉर्म्युला येणार आहे, W इज इक्वल्स टू 2.303 nRT log V2/V1. बघा ह्या फॉर्म्युल्यामध्ये काय आलं आहे बरं, लॉगॅरिथमिक फंक्शन आलेलं आहे. त्यानंतर एक तुम्हाला नंबर ऑफ न्यूक्लियाय अनडिकेचा फॉर्म्युला आहे, हा सुद्धा 12th राहणार आहे. N इज इक्वल्स टू N0 e⁻⁻t. याला म्हणतात एक्सपोनियन्शियल फंक्शन. बघा हे कोणतं फंक्शन आहे, ट्रिग्नॉमॅट्रिक. या फॉर्म्युल्यामध्ये ट्रिग्नॉमॅट्रिक फंक्शन आहे. या फॉर्म्युल्यामध्ये लॉग आहे आणि ह्या फॉर्म्युल्यामध्ये काय बरं, एक्सपोनियन्शियल टर्म आहे. मग असे जर फिजिक्समधले फॉर्म्युले असतील तर ते आपल्याला डायमेन्शनल ॲनालिसिसने ऑब्टेन करता येत नाही. समजलं का. मग लिहा तिसरा, लिहा बरं तिसरा लिमिटेशन. if the physical equation or formula contains trigonometric function comma logarithmic function or exponential function then the relation between them can't be obtained by dimensional analysis. Okay. बरं, आता 4th नंबरचं बघा. पहिल्यांदा समजून घ्या. सपोज एखादं इक्वेशन असं आहे, S इक्वल्स टू UT प्लस हाफ AT² आणि पुढे अजून एक टर्म आलं VT. समजलं का. तुम्ही जर प्रत्येकाचं डायमेन्शन फाइंड आउट केलं, प्रत्येक टर्मचं, तर सारखंच येणार आहे. याचं पण डायरेक्शन L1 येणार आहे, याचं पण L1 येणार आहे, याचं पण L1 येणार आहे आणि याचं पण L1 येणार आहे. आपण फाइंड आउट केलेलं आहे की नाही. पण या इक्वेशनमध्ये हे एक एक्स्ट्रा टर्म आहे, दिसतं का तुम्हाला. ओके, सपोज चुकून मी तुम्हाला सांगितलं की हे फिजिक्समधला फॉर्म्युला करेक्ट आहे की रॉंग आहे, तुमचं काय आन्सर येईल सांगा बरं.
हे फिजिक्समधला फॉर्म्युला काय येईल? करेक्ट येईल. काय येईल? करेक्ट येईल. परंतु त्या फिजिक्सच्या फॉर्म्युल्यामध्ये ह्या टर्मचं प्रेझेन्स नाहीच आहे. येते का लक्षात? आहे का असं टर्म आपल्या फॉर्म्युल्यामध्ये एस इक्वल्स टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर प्लस VT आहे का? तर नाही आहे. पण डायमेन्शनने VT सेम येतं आहे की नाही? म्हणजे हे टर्म प्रेझेंट आहे की नाही प्रेझेंट आहे आपण डायमेन्शनल ॲनालिसिसने ठरवू शकत नाही. आलं का लक्षात? म्हणजे इफ फिजिकल इक्वेशन contains some extra terms which has same dimension but their presence in the equation cannot be predicted by dimensional analysis. येते लक्षात? मग लिहा बरं फोर्थ वन. लिहा, इफ द फिजिकल इक्वेशन contains more extra terms which is dimensionally correct but their presence in the physical equation can't be predicted by dimensional analysis. समजले का काय काय लिमिटेशन्स आहेत? आलं का लक्षात? बरं, हे समजले काय काय लिमिटेशन्स आहेत त्याचे. बरं, आता आपण पुढे जाऊया. आता बघा, ही ॲक्युरेट मेजरमेंट काय असते, प्रिसाईज मेजरमेंट काय असते, व्हॉट आर द अनसर्टॅनिटीज इन द मेजरमेंट, एरर्स काय असतात, टाईप्स ऑफ एरर कोणकोणते आहेत ते आपण समजून घेऊया. आता बघा, ॲक्युरेट मेजरमेंट, ॲक्युरेसी. ॲक्युरेट मेजरमेंट म्हणजे ॲक्युरेसी इन द मेजरमेंट काय असते? बघा, आता सपोज हा पेन आहे, ह्या पेनची आपण ट्रू व्हॅल्यू, जी मॅन्युफॅक्चरर आहेत त्यांनी याची ट्रू व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. सपोज याची जी काही लेंथ आहे 15 सेंटीमीटर आहे. किती आहे? ही स्टँडर्ड म्हणजे याची ॲक्च्युअल व्हॅल्यू आहे 15 सेंटीमीटर. आलं का लक्षात? बरं, आता आपण एक स्केल घेतली आणि ही लेंथ मोजली. आलं का लक्षात? मग आपण ही जी याची लेंथ मोजली, ती लेंथ सपोज मोजल्यानंतर आली ती 14.95. समजतंय का? 14.95 आली. याची ॲक्च्युअल मेजर्ड व्हॅल्यू किती आहे बरं? म्हणजे ॲक्च्युअल व्हॅल्यू किती, ट्रू व्हॅल्यू 15 सेंटीमीटर. आणि मी जेव्हा मोजली ती किती आली? 14.95.
आलं का लक्षात? परत एकदा मोजली मी, ती आली 14.98. परत तिसऱ्यांदा मोजली 14.99 आली. समजतंय का? मग सर्वात ॲक्युरेट मेजर्ड व्हॅल्यू कोणती बरं? 14.99. आलं का लक्षात? मग ॲक्युरेसी इन द मेजरमेंट म्हणजे काय? हाऊ द मेजर्ड व्हॅल्यू इज क्लोज टू द ॲक्च्युअल वन, दॅट इज कॉल्ड ॲज ॲक्युरेसी. समजतंय का? ओके, म्हणजे ॲक्युरेसी ऑफ द मेजरमेंट काय असते? हाऊ क्लोज इज द मेजर्ड व्हॅल्यू विथ द ट्रू ऑर ॲक्च्युअल वन, दॅट इज कॉल्ड द ॲक्युरेसी इन द मेजरमेंट. आलं का लक्षात? ॲक्युरेसी म्हणजे काय? हाऊ द मेजर्ड व्हॅल्यू इज क्लोज टू द ॲक्च्युअल ऑर ट्रू रीडिंग, दॅट इज कॉल्ड ॲज ॲक्युरेसी इन द मेजरमेंट. समजलं का? ॲक्युरेसी म्हणजे काय? म्हणजे 14.99 ही मोर ॲक्युरेट मेजरमेंट आहे दॅन द 14.95. कारण आपण ट्रू व्हॅल्यूच्या खूप जवळ गेलेलो आहे. आपण जितक्या जवळ त्या क्लोज जाऊ त्या ट्रू व्हॅल्यूच्या, तेवढी त्याची ॲक्युरेसी काय असणार आहे? जास्त असणार आहे. समजलं ॲक्युरेसी म्हणजे काय? मग लिहा ॲक्युरेसी. लिहा ॲक्युरेसी ऑफ मेजरमेंट, accuracy of measurement is how close is the measured value with the true or actual value, with true or actual value. समजलं का ॲक्युरेसी काय आहे ते? ओके, बरं. आता प्रिसाइज मेजरमेंट काय असतं? आता प्रिसाइज मेजरमेंट काय असते ते समजून घ्या. आता सपोज माझ्याकडे एक मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहे. मेजरिंग इन्स्ट्रुमेंट म्हणजे सपोज माझ्याकडे वर्नियर कॅलिपर आहे. काय बरं? वर्नियर कॅलिपर आहे. त्या वर्नियर कॅलिपरने मी याची डायमीटर मोजली. आलं का लक्षात? आणि ती डायमीटर मला प्रत्येक वेळेस आली सपोज 1.5 सेंटीमीटर. डायमीटर किती आली याची? सपोज 1.5 सेंटीमीटर. पहिल्यांदा मेजर केली, इट वॉज 1.5 सेंटीमीटर. परत त्याच इन्स्ट्रुमेंट मी दुसऱ्यांदा मेजर केली 1.5 सेंटीमीटर. असं मी ती 10 वेळा त्याच इन्स्ट्रुमेंटने याची डायमीटर मेजर केली आणि प्रत्येक वेळेस मला ती किती आढळली? 1.5 सेंटीमीटर. मग बघा, एखादं इन्स्ट्रुमेंट, मेजरिंग इन्स्ट्रुमेंट प्रत्येक वेळेस आयडेंटिकल मेजरमेंट देत असेल, प्रत्येक वेळेस मल्टिपल टाइम्स, तर त्या मेजरमेंटला म्हणायचं प्रिसाइज मेजरमेंट. समजलं का? when the given instrument produces identical readings, identical measurements multiple times,
then that measurement is known as precise measurement. आलं का लक्षात? एखादं मेजरिंग इन्स्ट्रुमेंट जर मल्टिपल टाइम्स आयडेंटिकल रीडिंग प्रोड्यूस करत असेल तर त्या मेजरमेंटला काय म्हणायचं? प्रिसाइज मेजरमेंट. समजलं का? ओके, मग हेडिंग द्या प्रिसाइज मेजरमेंट. प्रिसाइज मेजरमेंट. हाँ लिया. If the measuring instrument produces identical readings multiple times in the measurement of given physical quantity in the measurement of given physical quantity then it is known as precise measurement. Then it is known as precise measurement. समजलं का प्रिसाइज मेजरमेंट काय आहे? ओके, प्रत्येकाला समजलं? बरं, आता बघा अनसर्टॅनिटी ड्युरिंग द मेजरमेंट काय काय येऊ शकतात ते बघूया. अनसर्टॅनिटी इन द मेजरमेंट. बरं, आपण मेजरमेंट घेतोय त्यावेळेस काय काय प्रॉब्लेम्स अचानक उपलब्ध होऊ शकतात त्याला म्हणतात अनसर्टॅनिटी. आर वेटिंग है ना? आपण काहीतरी प्रॅक्टिकल करतोय, प्रॅक्टिकल करताना आपल्याला वेगळ्या फिजिकल क्वांटिटीची मेजरमेंट घ्यावी लागते. ओके, पण त्या वेळेस आपल्याला वेगवेगळे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात त्याला म्हणतात अनसर्टॅनिटी. आलं का लक्षात? मग मेजरमेंट घेत असताना कोणत्या कोणत्या अनसर्टॅनिटी येतात? तो सपोज ड्युरिंग द मेजरमेंट द पर्सन हु इज मेजरिंग इज नॉट स्किल. आलं का लक्षात? आपण काहीतरी बोलवलं त्या मेजरमेंट घ्यायला किंवा तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये मेजरमेंट घेत आहेत. आलं का लक्षात? आता प्रॅक्टिकलमध्ये मेजरमेंट घेत असताना टीमवर्क असतं, माहिती आहे का? तू ते कर, तू ते कर, मी ग्राफ काढतो, हे कर ते कर, असं असतं ते सर्व. बरोबर आहे ना? आहे ना? तुम्ही केलेलं असेल ते. तर ज्याला तुम्ही मेजरमेंट घ्यायला लावलं ही इज नॉट स्किल. त्याने चुकीची मेजरमेंट घेतली, काय झाले वरती? ती अनसर्टॅनिटी झाली. सेकंड, दुसरी अनसर्टॅनिटी काय होऊ शकते? तुम्हाला जो काही
मेजरमेंट घेण्यासाठी जो इन्स्ट्रुमेंट दिला तोच फॉल्टी निघाला. बरोबर आहे की नाही. तुम्हाला स्केल दिली आणि ती स्केल रस्ट झालेली आहे. आलं का लक्षात. तिचा 0 दिसत नाही, 1 दिसत नाही, तरी तुम्हाला सांगितलं मेजर करा. आलं का लक्षात. ह्या काय झाल्या बरं, अनसर्टेनिटी. आले काय लक्षात. तुम्ही प्रॅक्टिकल करता करता टाईम झाला, 12.2च्या ऐवजी लिहून टाकलं, वेगळीच रिडिंग. रेकॉर्डिंग करताना काय होणार बरं, मिस्टेक झाली, अनसर्टन घेतली तर बरोबर होती, रेकॉर्ड करताना चुकीची लिहिली. होतं ना असं बऱ्याच वेळा. ओके. म्हणजे ह्या सर्व काय आहेत बरं, अनसर्टॅनिटी ड्युरिंग द मेजरमेंट. किंवा एक्सटर्नल फॅक्टर अफेक्ट करतात. एक्सटर्नल फॅक्टर म्हणजे आपण काहीतरी इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकल प्रॅक्टिकल करतोय. ओके. आणि इलेक्ट्रिकल प्रॅक्टिकल करत असताना तुम्हाला रेझिस्टन्स मेजर करायचं आहे आणि अचानक व्होल्टेजमध्ये फ्लक्च्युएशन झालं. काय झालं, एक्सटर्नल फॅक्टर तुमच्या रेडिंगवर काय करणार आहे बरं, अफेक्ट करणार आहे. दीज आर द अनसर्टॅनिटीज ड्युरिंग द मेजरमेंट ऑफ एनी फिजिकल क्वांटिटी. आलं का लक्षात. म्हणजे कोणत्या कोणत्या अनसर्टॅनिटीज येऊ शकतात. द पर्सन हु इज मेजरिंग मे नॉट बी स्किल्ड, है ना. दुसरी अनसर्टॅनिटी, द इन्स्ट्रुमेंट मे बी फॉल्टी. ॲक्युरेट राहिलं तर काही प्रॉब्लेम नाही. येते का लक्षात. थर्ड, the external factors that affect the measurement. These are the uncertainties during the experiments and due to which that will affect the measured value. याला म्हणतात अनसर्टॅनिटीज. आलं का लक्षात. म्हणजे अनसर्टॅनिटी ऑफ मेजरमेंट काय काय असू शकतं. म्हणजे पर्सन मे नॉट बी स्किल्ड, तो पर्सन मेजरिंग करतोय पण त्याला स्किल नाही आहे. होऊ शकतं, होऊ शकतं. सेकंड, इन्स्ट्रुमेंट मे बी फॉल्टी. होऊ शकतं, होऊ शकतं. आलं का लक्षात. ही मे फॉलो इम्प्रॉपर प्रोसेस. ओके. improper process of measurement and fourth काय बरं, external factors affecting the measurement. समजलं का. दीज आर द अनसर्टिनिटी ऑफ मेजरमेंट. आपण मेजरमेंट घेत असतानाच्या ह्या सर्व काय येतात बरं, प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात. याला म्हणतात अनसर्टॅनिटी. बरोबर आहे की नाही. आपल्याला पोचायचं असतं वेळेवरच, गाडी पंक्चर झाली, अनसर्टॅनिटी. आलं का लक्षात.
कित्येकदा असं होतं, लग्नाला चाललेलं आहे, गाडीच उडाली. अनसर्टनिटी, राईट ना. दिस ऑल आर अनसर्टनिटीज. काही होऊ शकतं. आलं का लक्षात? हां, म्हणून जर आपल्या लाईफमध्ये काही घडू शकतं तर इथं सुद्धा काही घडू शकतं. त्याला म्हणतात अनसर्टॅनिटी. ओके, लिहा अनसर्टॅनिटी ऑफ मेजरमेंट. काय रे, केटीएचएम कॉलेजला आत्ता सरांना सांगितलं आहे का? विचारतो ना, विचार. मग काय विशेष आज? कागदपत्र द्यायचे आहेत. बरं, बरं, समजलं का काय काय अनसर्टन येऊ शकतात ड्युरिंग द मेजरमेंट ऑफ एनी, म्हणजे एक्सपेरिमेंट करत असताना, प्रॅक्टिकल करत असताना. दीज आर द अनसर्टनिटी ऑफ मेजरमेंट दॅट ऑकर्स ड्युरिंग द मेजरमेंट्स. ओके, बरं, झालं लिहून प्रत्येकाचं? बरं, लिहून घ्या. ओके, आता इकडे लक्ष द्या. एरर्स म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय एरर्स? एरर्स म्हणजे काय? सपोज परत एक्झाम्पल घेऊया. ह्या पेनची ॲक्च्युअल ट्रू व्हॅल्यू 15 सेंटीमीटर आहे. किती आहे बरं? 15 सेंटीमीटर आहे. सर्वांचं आता इकडे लक्ष पाहिजे. आपण कोणत्या क्वांटिटीबद्दल डिस्कस करतोय आता? एररबद्दल डिस्कस करतोय आपण आता. ठीक आहे, तर बघा, ह्या पेनची ॲक्च्युअल व्हॅल्यू जी कंपनीने जेव्हा मेजर केली ती 15 सेंटीमीटर आहे. आता मी हिची व्हॅल्यू मेजर केली अँड इट वॉज कमिंग टू बी 14.98 सेंटीमीटर. बरं, ॲक्च्युअल व्हॅल्यू किती? मेजर व्हॅल्यू किती? मग 15 मायनस 14.98 किती आलं बरं? 0.02. किती आली? 0.02 काय झाला बरं? एरर इन द मेजरमेंट झाला. समजतंय का? प्रत्येकाला समजलं? सपोज एकदम सिंपल, याची मेजर्ड व्हॅल्यू 15 सेंटीमीटर आहे. ओके, मी मेजर्ड केली, सपोज ती आली 14.80. मग 15 मायनस 14.80 किती आलं बरं? 0.2. 0.2 काय झाला बरं? एरर इन द मेजरमेंट.
0.2ला काय म्हणतात, डेविएशन ऑफ मेजरमेंट ऑफ मेजर्ड व्हॅल्यू फ्रॉम द ट्रू व्हॅल्यू, त्याला म्हणतात एरर. म्हणजे एरर इज द डेविएशन इन द मेजर्ड व्हॅल्यू फ्रॉम द ट्रू व्हॅल्यू. आलं का लक्षात? म्हणजे थोडक्यात एरर काय बरं, डिफरन्स बिटवीन ॲक्च्युअल व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू. समजतंय का? ओके. म्हणजे एरर इज द डेविएशन इन द मेजरमेंट फ्रॉम द ॲक्च्युअल व्हॅल्यू. आलं का लक्षात? बघा, एरर is the deviation of measured value from the true किंवा actual value. येते का लक्षात? त्याला म्हणतात एरर. म्हणजे एरर ॲक्च्युअल व्हॅल्यू मायनस काय बरं, मेजर्ड व्हॅल्यू, याला काय म्हणतात रे मुलांनो, एरर. समजतंय का एरर काय? म्हणजे ही 15 सेंटीमीटर होती, ही 14.8 आली, म्हणजे 0.2 काय आला बरं, एरर आला इन द मेजरमेंट. समजतंय का? ओके. हां, मग हे लिहून घ्या, मग आपण पुढे जाऊ. बरं, आलं काय लक्षात? मग आता हे जे एरर्स आहेत हे किती प्रकारचे आहेत? फर्स्ट आहे सिस्टमॅटिक एरर, सेकंड आहे पर्सनल एरर किंवा इन्स्ट्रुमेंटल एरर, त्यानंतर आहे बरं सिस्टमॅटिक एरर. हे 3 प्रकारचे आहेत. हा सिस्टमॅटिक एरर आहे, हे 3 प्रकारचे. ए इन्स्ट्रुमेंटल एरर, दुसरा पर्सनल एरर, तिसरा एरर ड्यू टू इम्परफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक, एरर ड्यू टू imperfection in experimental technique, त्यानंतर हा पहिला आहे, हा फर्स्ट आहे, आणि दुसरा आहे रँडम एरर.
असे एररचे हे बघा, हा पहिला आहे सिस्टमॅटिक एरर. त्याचे 3 टाईप आहेत: इन्स्ट्रुमेंटल एरर, पर्सनल एरर, एरर ड्यू टू इम्परफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक. आणि दुसरा आहे रँडम एरर. म्हणजे सिस्टमॅटिक एररचे 3 टाईप आहेत, ABC. आणि हा दुसरा आहे रँडम एरर. समजलंय का? बरं, आता सिस्टमॅटिक एरर काय ते समजून घ्या. बघा, द एरर which introduce not by chance but it arises due to improper process or the person or observer which is inherent with the measurement system, दॅट इज कॉल्ड सिस्टमॅटिक एरर. बघा, सिस्टमॅटिक एरर आता बघून घ्या, समजून घ्या. हे बघा, या सिस्टमॅटिक एरर कोणाकोणामुळे होऊ शकतो? पहिला, माझ्यामुळे, मी घेतोय. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? कोणामुळे येऊ शकतो एरर? पहिल्यांदा माझ्यामुळे. दुसरा, स्केल आहे, दाखव बरं स्केल. दुसरा एरर कोणामुळे येऊ शकतो? इन्स्ट्रुमेंटमुळे. समजतंय का? तिसरा एरर, मी प्रोसेस बरोबर फॉलो करत नाही आहे. आलं का लक्षात? यांच्यामुळे जो एरर येतो त्याला म्हणतात सिस्टमॅटिक एरर. समजतंय का? ओके, म्हणजे या मेजरमेंट, ही मेजरमेंट सिस्टीम झाली. समजतंय का? मेजरमेंट सिस्टीममध्ये कोण कोण आलं? मी आलो, इन्स्ट्रुमेंट आलं, आलं का लक्षात? ऑब्जेक्ट आला, आलं का लक्षात? हे सर्व जे आहेत या सिस्टीममध्ये त्याला काय म्हणतात? मेजरमेंट सिस्टीम. बरोबर आहे की नाही? मग ह्या मेजरमेंट सिस्टीममध्ये कोणाची चुकी असू शकते? माझी असू शकते, याची असू शकते, नाही तर मी केलेल्या प्रोसेसची चुकी असू शकते. येते का लक्षात? मग त्याच्यामुळे जो एरर येतो त्याला काय म्हणतात? सिस्टमॅटिक एरर. आला का लक्षात? मग सिस्टमॅटिक एरर म्हणजे काय? द एरर विच डज नॉट इंट्रोड्यूस बाय चान्स. म्हणजे बाय चान्स म्हणजे आपोआप तो एरर आला असं होत नाही. तो एरर काय येतो? इम्प्रॉपर प्रोसेस और अनस्किल्ड पर्सन, आर यू गेटिंग? विच इज इनहेरंट विथ द सिस्टीम. त्याच्यामुळे जो एरर येणार त्याला काय म्हणणार? सिस्टमॅटिक एरर. समजलं का सिस्टमॅटिक एरर काय? बरं, त्या सिस्टमॅटिक एररचे 3 प्रकार टाकलेत. इन्स्ट्रुमेंटल एरर, जर एरर इंट्रोड्यूस झाला ड्यू टू द फॉल्टी इन्स्ट्रुमेंट त्याला काय म्हणणार? इन्स्ट्रुमेंटल एरर. समजतंय का? बरोबर आहे. म्हणजे सपोज माझ्याकडे जी काही स्केल आहे किंवा जो इन्स्ट्रुमेंट आहे तोच रस्टी आहे, त्याच्यावरचे सर्व जे काही कॅलिब्रेशन आहे ते दिसतच नाही आहे. आल्या का लक्षात? त्याच्यामुळे तो कोणता एरर येईल बरं? इन्स्ट्रुमेंट एरर. दुसरा, पर्सनल एरर. पर्सनल एरर म्हणजे जो काही पर्सन ते व्हॅल्यू मेजर करतोय त्याने चुकीची व्हॅल्यू केली. म्हणजे तो कसा चुकीची व्हॅल्यू लिहू शकतो किंवा करू शकतो? बघा, काय काय चुका होऊ शकतात. आली ती 11.8, याने लिहिली 12.8. कोणाची रेकॉर्डिंग करताना कोणी चूक केली? मी चूक केली, पर्सनल एरर. किंवा आली होती 11.8 पण माझ्याकडनं पॅरालॅक्स एरर आला, मी लिहिली 11.7 किंवा 11.9. समजतंय का? कोणी चुकी केली? पर्सनने. म्हणून त्याला काय म्हणणार? पर्सनल एरर.
त्याच्यानंतर एरर ड्यू टू इम्परफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक. माझ्याकडे इन्स्ट्रुमेंट आहे, सर्व आहे, पण मला त्या इन्स्ट्रुमेंटची सेटिंग करावी लागते, प्रॉपर सेटिंग करावी लागते, तीच मला माहीत नाही. आला का लक्षात? म्हणजे सपोज आता इकडे लक्ष द्या, मला एखादा एक्सपेरिमेंट करत असताना केमिकल एक्सपेरिमेंट आहे, मला ही जी काही ट्यूब आहे, ट्यूब समजा बरं का, तुम्ही केमिस्ट्रीमध्ये लॅबमध्ये त्या ट्यूबला काय म्हणतात रे? ट्यूबच म्हणतात ना, टेस्ट ट्यूबच म्हणतात ना. हां बघा, त्या टेस्ट ट्यूबमध्ये म्हणजे ते काय, सपोज मेजरिंग सिलेंडर आहे. कोणतं सिलेंडर आहे ते? मेजरिंग सिलेंडर आहे. मला त्याच्यामध्ये 15 ml जे पण काही केमिकल आहे ते मोजायचं आहे आणि दुसऱ्या एका पिपेटमध्ये टाकायचं आहे. समजतं आहे का? ओके. आता मी काय केलं, ही अशी टेस्ट ही किंवा मेजरिंग सिलेंडर आहे, मी असं तिरपं पकडलं. कसं पकडलं? तिरपं टाकलं मी, याच्यात 15 ml आलं आहे ना, 15 ml कुठेतरी असं तिरपं दिसतंय, 15 ml बरं आलं का लक्षात, आणि टाकून दिलं घाईत ना. ते 15 ml असेल का ॲक्युरेट? नाही. मग ही काय झाली बरं? प्रॉपर सेटिंग नाही केली, प्रॉपर सेटिंग केलेली नाही. बरोबर आहे की नाही? बरं, आपल्याकडे वेइंग मशीन आहे ना, डिजिटल वेइंग मशीन दिलेलं आहे, ॲक्युरेट मेजर करतं, पण त्याची पहिली जी सेटिंग आहे ती 0-0 केलेली नाही आहे, काहीतरी 0.25 वगैरे काहीतरी आहे त्याची इनिशियल सेटिंग. मला 1 kg काहीतरी मेजर करायचं आहे, मी 1 kg टाकलं, मेजर केलं, कितीने कमी भरेल ते? 0.25 नाही. म्हणून लक्षात घ्या, तुम्ही जर कधी शॉपमध्ये गेलात, काही खरेदी केली, तर पहिले बघून घ्या वेइंग मशीनची सेटिंग 0 आहे की नाही, नाहीतर ते आपल्याला लुबाडणारे खूप आहेत बरं का. सायन्सचे स्टुडंट आहेत आपण, आता सेटिंग काय पाहिजे? बरोबर पाहिजे. ही इम्प्रॉपर सेटिंग असेल तर तुमची रिझल्ट पण काय येतील सांगा बरं? चुकीचे येतील. आलं का लक्षात? याला म्हणतात एरर इन द मेजरमेंट ड्यू टू इम्परफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक. आलं का लक्षात? येतंय लक्षात? हे इन्स्ट्रुमेंटल एरर कोणामुळे येतो? इन्स्ट्रुमेंटमुळे. पर्सनल एरर कोणामुळे येतो? पर्सनमुळे. आणि इम्परफेक्शन कोणामुळे येतो? एक्सपेरिमेंट करत असताना प्रॉपर सेटिंग नाही केली तर हा एरर इंट्रोड्यूस होतो. समजलं? ओके. मग पहिल्यांदा हेडिंग द्या बरं, सिस्टमॅटिक एरर. हाँ लिया. सिस्टमॅटिक एरर, द एरर which is not introduced, the error which is not introduced by chance but introduced किंवा but arises, असे लिहा, but arises due to improper process followed by the observer inherent with the measuring system.
inherent with the measuring system. Then it is known as systematic error. त्याच्यात फर्स्ट लिहा इन्स्ट्रुमेंटल एरर. इन्स्ट्रुमेंटल एरर. लिहा द एरर which is introduced due to the faulty instrument is called as instrumental error. हाँ नेक्स्ट लिया त्याचा सेकंड टाईप पर्सनल एरर. The error which is introduced due to the fault of person, due to fault of person, it's called as personal error. It's called as personal error. आलं का लक्ष. आता तिसरा लिहा सी एरर ड्यू टू इम्परफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक. दिली का हेडलाईन एरर ड्यू टू इम्परफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक. ओके बघा लिहा डायरेक्टली द एरर which is introduced by improper setting of instruments during the experiment is known as
is known as error due to imperfection in experimental technique. In experimental technique. हा, बोल. सर इन्स्ट्रुमेंटल एरर आणि एरर ड्यू टू इन्फॉर्मेशन इन एक्सपेरिमेंटल टेक्निकमध्ये फरक काय आहे? दोघी इन्स्ट्रुमेंट्समध्येच होतात errors. हा, इथं इन्स्ट्रुमेंट फॉल्टी आहे. इथं इन्स्ट्रुमेंटची सेटिंग प्रॉपर केलेली नाही. इन्स्ट्रुमेंट चांगला आहे, सेटिंग बरोबर नाही केलेली. आलं का लक्षात? ओके. आता रँडम एरर काय बघा. रँडम एरर तर समजून घ्या. सपोज ड्युरिंग द मेजरमेंट किंवा ड्युरिंग द एक्सपेरिमेंट, सपोज instrument is accurate, it is not faulty. Person who is taking the reading, he is also skilled person, he has done perfect setting of all the instrument. Till when the errors are introduced due to the external factor, then such errors are known as random errors. इथे का लक्षात? बघा, म्हणजे पर्सन सुद्धा स्किल्ड आहे, इन्स्ट्रुमेंट एकदम ॲक्युरेट आहे, गडबड नाही कुठली इन्स्ट्रुमेंटमध्ये. तो पर्सन पूर्ण एक्सपेरिमेंटल टेक्निकच्या सर्व प्रोसेस आणि सेटिंग प्रॉपर फॉलो करतोय. पण तरीसुद्धा जर एरर इंट्रोड्यूस होत आहेत ड्यू टू द एक्सटर्नल फॅक्टर, ड्यू टू द फ्लक्च्युएशन इन द व्होल्टेज ऑर ड्यू टू द चेंज इन द टेम्परेचर ॲट दॅट इन्स्टंट, त्याच्यामुळे जे काय एरर्स येणार आहेत जे कोणाच्या हातात नाही आहे, त्याला काय म्हणताय? रँडम एरर. समजला का रँडम एरर काय आहे? ओके, समजलं? म्हणजे the error which arises due to the external factor such as due to the fluctuation in temperature or due to the fluctuation in voltage during the electrical experiment. मग अशा एरर्सला काय म्हणणार आहे? रँडम एरर. समजलं का? आल्या प्रत्येकाच्या लक्षात? लिहा रँडम एरर. लिहा द एरर which are introduced due to the external factors such as variation in temperature, comma pressure, or fluctuation in the voltage. During the experiments, during the experiment, is known as
रँडम एरर. आलं का लक्षात? ओके. मग हा रँडम एरर कसा मिनिमाइज केला जातो? हाऊ दिस रँडम एरर इज मिनिमाइज? बघा, आता प्रत्येकाने इकडे लक्ष द्या. हा प्रत्येक एरर काय होऊ शकतो बरं? रिमूव्ह होऊ शकतो. हे बघा, इन्स्ट्रुमेंटल एरर, हाऊ इट कॅन बी, दिस एरर कॅन बी रिमूव्ड. कसं काय रिमूव्ह करू शकतो आपण? बाय प्रॉपर इन्स्ट्रुमेंट, म्हणजे बाय ॲक्युरेट इन्स्ट्रुमेंट आपण इन्स्ट्रुमेंटल एरर काय करू शकतो बरं? रिमूव्ह करू शकतो. बरं, पर्सनल एरर कसा रिमूव्ह करू शकतो? बाय स्किल्ड पर्सन. हा एरर कसा आपण रिमूव्ह करू शकतो? बाय प्रॉपर सेटिंग ऑफ अँड प्रॉपर प्रोसेस ऑफ एक्सपेरिमेंट. प्रॉपर सेटिंग ऑफ इन्स्ट्रुमेंट अँड फॉलोइंग द प्रॉपर प्रोसेस. आलं का लक्षात? हे एरर आपण कम्प्लिटली रिमूव्ह करू शकतो, परंतु रँडम एरर आपण कम्प्लिटली रिमूव्ह करू शकत नाही, कारण ते आर ड्यू टू द एक्सटर्नल फॅक्टर की जे आपल्या हातात नव्हतेच. मग असे एरर, रँडम एरर कसे मिनिमाइज केले जातात? रँडम एरर्स आर मिनिमाइज टेकिंग द मीन व्हॅल्यू ऑफ मल्टिपल रिडिंग्स. आलं का लक्षात? आपण सपोज त्या फिजिकल क्वांटिटीचे सपोज 50 रिडिंग घेतल्यात. किती रिडिंग घेतल्यात? 50. त्या 50 सर्व रिडिंगची ॲड करायची, डिवायडेड बाय 50 करायचं. त्याच्याने काय मिळेल बरं आपल्याला? मीन किंवा ॲव्हरेज व्हॅल्यू. काय मिळेल? मीन किंवा ॲव्हरेज व्हॅल्यू. इन दिस वे वी कॅन मिनिमाइज द रँडम एरर. रँडम एरर कॅन बी मिनिमाइज्ड बाय calculating mean or average value of multiple readings for same physical quantity. समजलं का? नेक्स्ट स्टेटमेंट लिहा. रँडम एरर can be minimized by determining the average or mean value of multiple readings of that physical quantity. समजलं का काय? ओके. म्हणजे आपण काय करायचं? रँडम एरर आलेला आहे, आपण तीच फिजिकल क्वांटिटी कितीदा मोजणार? सपोज 10 वेळा मोजणार, 20 वेळा मोजणार. सपोज 20 वेळा मोजली. आलं का लक्षात? 1.51 आली, 1.52 आली, 1.53 आली, अशा 20 रिडिंग. त्या सर्वांची ॲडिशन केली, डिवायडेड बाय किती रिडिंग घेतल्या त्याच्याने डिवाईड केलं. तुम्हाला काय येणार बरं? मीन व्हॅल्यू. तर मीन व्हॅल्यू काय असणार आहे बरं? ट्रू व्हॅल्यूच्या खूप जवळ असणार आहे ना. म्हणून रँडम एरर आपण कम्प्लिटली रिमूव्ह करू शकत नाही, पण वी कॅन मिनिमाइज इट इन दिस वे. समजलं का प्रत्येकाला कशा पद्धतीने हे एरर्स येतात? आता आपल्याला एरर्स कसे इस्टिमेट करायचे, त्यांचं कॅल्क्युलेशन कसं करायचं, त्याची प्रोसेस आपल्याला शिकायची. आता आलं का लक्षात? मग आता आपण हेडिंग देणार आहोत, एस्टिमेशन ऑफ एरर्स. बरं, इथपर्यंत कोणाला काही डाऊट होता? थेरॉटिकल टॉपिक आहे, तुम्ही वाचला तरी समजून जाणार आहे, इतका सोपा आहे हा. हां,
आता याच्या मात्र मॅथमॅटिकल पार्ट चालवतोय, एस्टिमेशन ऑफ एरर्स, तो मात्र फार इम्पॉर्टंट आहे आता. ओके, बघा आता बरं. एस्टिमेशन ऑफ एरर्समध्ये आपल्याला एक 4-5 जे काही फॉर्म्युलेज आहेत ते आपल्याला समजून घ्यायचे. पहिला आहे ॲब्सोल्यूट एरर. बरं, त्याच्या पहिले ॲब्सोल्यूट एररच्या आधी आपण एक घेऊन टाकू, कारण आत्ताच आपण तो त्याचं डिस्कस पण केलेलं आहे. काय डिस्कस केलेलं आहे? मीन ऑर ॲव्हरेज व्हॅल्यू. मीन ऑर ॲव्हरेज व्हॅल्यू. मीन ऑर ॲव्हरेज व्हॅल्यू, सपोज त्याला आपण असं म्हणूया AM. AM म्हणूया याला, चला AM. दुसरी आहे ॲब्सोल्यूट एरर. त्याला आपण म्हणणार आहोत ॲब्सोल्यूट एररला डेल्टा ए. थर्ड आहे मीन ॲब्सोल्यूट एरर. त्याला म्हणणार आहोत आपण डेल्टा ए एम, मीन ॲब्सोल्यूट एरर. फोर्थ आपण लिहिणार आहोत रिलेटिव्ह एरर. याला आपण R.E ने पण डिनोट करू शकतो. त्यानंतर पर्सेंटेज एरर किंवा पर्सेंटेज रिलेटिव्ह एरर. बघा, पर्सेंटेज रिलेटिव्ह एरर किंवा याला म्हणतात सिम्पली पर्सेंटेज एरर किंवा फ्रॅक्शनल एरर, किंवा काय नाव देतात त्याला, फ्रॅक्शनल एरर सुद्धा म्हणतात. बघा, आता आपण प्रत्येक ह्या ज्या काही आहेत ह्या कशा कॅल्क्युलेट करायचे त्याचे फॉर्म्युले आहेत ते आपण बघूया. आणि सर्व आपल्याला लागणार आहे. मीन किंवा ॲव्हरेज व्हॅल्यू, मीन किंवा ॲव्हरेज व्हॅल्यू, ॲब्सोल्यूट एरर डेल्टा ए, मीन ॲब्सोल्यूट एरर डेल्टा AM, रिलेटिव्ह एरर त्याचा फॉर्म्युला बघू, पर्सेंटेज रिलेटिव्ह एरर त्याचाही फॉर्म्युला बघू आपण. आलं का लक्षात? आता 1 बाय 1 आपण समजून घेऊ. हे लिहून घेतलं का? एकदा लिहून घ्या.
बरं, हे झालं का प्रत्येकाचं? बघा आता बघा, मेजरमेंट रिडिंग्स. सपोज एखादी फिजिकल क्वांटिटीचे आपण एन नंबर ऑफ रिडिंग्स घेतल्यात. ओके, बघा A1, A2 up to AN are the n number of readings for the measurement of given physical quantity. Are n number of readings for the measurement of given physical quantity. बघा, एखाद्या फिजिकल क्वांटिटीचे आपण किती नंबर ऑफ रिडिंग्स घेतल्यात बरं? एन. म्हणजे हा पेनचं मेजरमेंट आपण किती एन टाइम्स घेतलं. A1 15.1 आलं, A2 15.2 आलं. समजतंय का? ह्याच फिजिकल क्वांटिटीच्या किती रिडिंग घेतल्या आपण? एन टाइम्स घेतल्या. आता आपण पहिल्यांदा काढू मीन व्हॅल्यू किंवा ॲव्हरेज व्हॅल्यू. बघा, फर्स्ट मीन व्हॅल्यू, मीन किंवा ॲव्हरेज व्हॅल्यू. बरं, मीन किंवा ॲव्हरेज व्हॅल्यू कशी काढली जाते? हे बघा, मीन व्हॅल्यू या सर्वांचा सम करायचा. A1 प्लस A2 कुठपर्यंत बरं? AN डिवायडेड बाय काय करायचं बरं? एन करायचं. समजलं का? मीन व्हॅल्यू. बरं, आपण मॅथमॅटिकली कसा लिहू शकतो माहिती काय? हा फॉर्म्युला मॅथमॅटिकली असा लिहू शकतो. बघा, समेशन ऑफ AI where I start from 1 up to n divided by n. हा फॉर्म्युला समजला का रे? हे बघा, हा नाही समजला अशा पद्धतीने. म्हणजे AIचं समेशन आहे कुठून तर कुठपर्यंत? 1 पासनं n पर्यंत. म्हणजे आयची व्हॅल्यू पहिल्यांदा काय टाकायची? 1, म्हणजे A1 लिहिला. नंतर आयची व्हॅल्यू काय टाकायची? 2 टाकायची, प्लस A2 करायचं, प्लस आयची व्हॅल्यू काय टाकायची? 3 टाकायची, A3 लिहिला. असं करत 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 शेवटी आयची व्हॅल्यू शेवटची काय बरं? n. इथं n टाकायची. असं मॅथमॅटिकली लिहिलं जातं. समेशन ऑफ AI. आयची व्हॅल्यू व्हेरी करायची कुठून तर कुठपर्यंत? 1 पासनं तर n पर्यंत. समजलं? असा तो मॅथमॅटिकली फॉर्म्युला लिहिला जातो. ओके, समजलं मीन व्हॅल्यू काय आहे ते? बरं, मीन व्हॅल्यू समजल्यानंतर आपण बघूया ॲब्सोल्यूट एरर इन ईच रिडिंग. ॲब्सोल्यूट एरर लिहिलं काय सर्व? नाही. बरं, लिहून घ्या, मग आपण पुढे जाऊ. चला, 1 बाय 1 आपण पुढे जाऊ. ओके, बरं, आता इकडे लक्ष द्या. पुढचं आपण समजून घेऊ. ॲब्सोल्यूट एरर इन ईच रिडिंग. ॲब्सोल्यूट एरर. सेकंड काय? ॲब्सोल्यूट एरर.
इन ईच रीडिंग बरं आता इकडे लक्ष द्या बरं का, ॲब्सोल्यूट एरर हा नेहमी पॉझिटिव्ह असतो. काय सांगतोय आता लक्षात घ्या, ॲब्सोल्यूट एरर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. इट इज ऑलवेज पॉझिटिव्ह आणि इट इज द डिफरन्स बिटवीन ईच रिडिंग अँड मीन व्हॅल्यू किंवा मीन व्हॅल्यू अँड ईच रिडिंग, जे पण काय असेल ते. बघा, इट इज द डिफरन्स बिटवीन मीन व्हॅल्यू अँड ईच रिडिंग. बघा हा कशा पद्धतीने, आता ॲब्सोल्यूट एररला आपण कसं डिनोट करणार आहे, प्रत्येकाने इकडे लक्ष द्या. आपण ॲब्सोल्यूट एररला डेल्टा एने आपण असा त्याला लिहिणार आहोत. डेल्टा ए काय वाचणार याला, डेल्टा ए. आणि हा डेल्टा ए नेहमी काय असतो, पॉझिटिव्ह, म्हणजे तो कधी निगेटिव्ह लिहिला जात. आणि जर तो नेहमी पॉझिटिव्ह येत असेल तर मॅथमॅटिकली आपण त्याला कशात लिहितो, मॉडमध्ये. ऐकलं का शब्द हा, मॉड. मॉडच्या बाहेर व्हॅल्यू कशा असतात नेहमी, होय रे, पॉझिटिव्ह. आलं का लक्षात. मग बघा आता सर्वांनी इकडे लक्ष द्या, पहिल्या रिडिंग मधला आपल्याला ॲब्सोल्यूट एरर फाइंड आउट करायचा आहे. मग पहिल्या रिडिंग मधला ॲब्सोल्यूट एरर हे बघा, डेल्टा A1. पहिल्या रिडिंग मधला ॲब्सोल्यूट एरर काय बरं, डेल्टा A1 इज इक्वल्स टू, आता मॅथमॅटिकली समजून घ्या, मॉड ऑफ मीन व्हॅल्यू मायनस ईच रिडिंग म्हणजे A1, मॉड ऑफ AM मायनस A1. समजलं का. याला काय रीड करतो आपण, मॉड ऑफ. म्हणजे काय, याच्या बाहेर व्हॅल्यू लिहिताना याच्यामध्ये निगेटिव्ह असो नाही तर पॉझिटिव्ह असो, बाहेर उत्तर लिहिताना काय लिहिणार, पॉझिटिव्ह. समजलं का. सपोज इथं असं आलं -0.05 तरी सुद्धा काय लिहायचं, +0.05. समजतं का. म्हणून आपण पहिलं स्टेटमेंट लिहिलंय, ॲब्सोल्यूट एरर इज ऑलवेज. आलं का लक्षात. ओके, तो निगेटिव्ह विचार कधी करत, आपण मात्र करतो. बरोबर आहे ना. हां, आपला स्वभाव आहे, अरे पडलो तर, नाही की नाही, स्वभाव आहे ना, आहे की नाही. चला ठीक आहे. दुसऱ्या रिडिंग मधला ॲब्सोल्यूट एरर काय येणार बघा बरं, सांगा बरं आता मला. डेल्टा A2 इक्वल्स टू मॉड ऑफ AM मायनस A2. सर्वच पॉझिटिव्ह लिहायचे. असे लिहित लिहित आपण शेवटपर्यंत शेवटच्या रिडिंगचा पण लिहू शकतो की नाही रे. काय येणार तो, इज इक्वल्स टू मॉड ऑफ AM मायनस. समजलं का रे. आपण असा प्रत्येक रिडिंग मधला काय लिहिला, हा ॲब्सोल्यूट एरर. बरोबर आहे, लिहा मग. होय होय, कुठे चालले, झालं का, म्हणजे वाटच बघत होतोय, मग लगेच सिग्नल, लगेच आपल्या वया आपटल्या की मला लगेच सिग्नल कळतो आहे की नाही, बेल झाली. चला ठीक आहे, हरकत नाही. हे लिहून घ्या, याच्या पुढचा पार्ट आपण उद्या बघू.